अंबरनाथ पूर्वेकडील मिठाईच्या दुकानात हे दोन इसम घुसखोरी करून कोणतीही खरेदी करायला आलेले नाहीत। ते आले आहेत एका बनावट व्हिडिओच्या आधारे दुकानदाराकडून 50,000 रुपयांची मागणी करण्यासाठी। एका खोट्या व्हिडिओच्या आधारे आपण पत्रकार आणि मनसैनिक असल्याची बतावणी करत दोन तोतयांनी आपल्याकडून 50,000ची मागणी केल्याचा आरोप अंबरनाथ पूर्वेकडील एका मिठाईच्या दुकानदाराने केला आहे। याचा उलगडा करताना दुकानदाराने सांगितले की ग्रीन सिटी जवळील माझ्या दुकानात शैलेश जाधव किंवा गणेश कोळी आणि एक इसम व्हिडिओ दाखवून तू खराब पदार्थ विकतोस, आम्ही मनसेचे पदाधिकारी आणि न्यूजवाले आहोत असे सांगून व्हिडिओ व्हायरल करायचा नसेल तर 5 मिनिटात 50,000 रुपये दे अशी धमकी देऊन निघून गेले। याबद्दल अधिक माहिती देताना दुकानदाराने सांगितले की माझ्या मिठाईच्या दुकानात 2 महिन्यांपासून इंद्रजित आणि छोटा निषाद हे परप्रांतीय कामगार काम करत होते। माझ्या आर्थिक अडचणीमुळे त्यांचा 7,000 पगार हा 4 दिवस लांबला होता, जो 2 दिवसापूर्वीच मी त्यांना अदा देखील केला। परंतु याचा राग मनात धरून दुपारी त्यांनी हा खोटा व्हिडिओ बनवला आणि सोमवारी दुपारीच हा खोटा व्हिडिओ दोघांनी शैलेश जाधव किंवा गणेश कोळी याला पाठवून ते दोघेही गावाकडे रवाना झाले। और हम लोगों का पगार नहीं दे रहा है। आदमी को 4-5 दिन से सुलाया है, पैसा बोल रहा नहीं देगा। ये कारखाना है, गंदगी, पूरा गंदगी। याच खोट्या व्हिडिओच्या आधारे शैलेश जाधव आणि तो इसम रात्री 9 वाजेच्या सुमारास दुकानात येऊन तू खराब पदार्थ विकतोस, 5 मिनिटात 50,000चा बंदोबस्त कर, अन्यथा आम्ही हा व्हिडिओ न्यूज मध्ये व्हायरल करू असे सांगून निघून गेले। या संदर्भात मनविसेचे शहराध्यक्ष धनंजय गुरव यांनी देखील ते मनसैनिक असल्याची खातरजमा करण्यासाठी फोन केले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तर देत आपली ओळख देणं टाळलं। या तोतयांना दुकानदाराने 50,000 न दिल्याने त्यांनी माध्यमांमध्ये हे खोटे व्हिडिओ पसरवायला सुरुवात केली। मात्र जोपर्यंत इंद्रजित आणि छोटा निषाद हे मूळ व्हिडिओ बनवणारे पोलिसांच्या हाती लागत नाहीत तोपर्यंत खरे वास्तव समोर येणार नाही। व्यापाऱ्यांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याची भीती दाखवून पैसे लुबाडणाऱ्या अशा तोतयांचा बंदोबस्त पोलिसांनी करावा अशी मागणी आता व्यापाऱ्यांकडून होऊ लागली आहे।